आपल्या मुलींनी उत्तम शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी आयुष्यभराची पुंजी पणाला लावणाऱ्या एका बापाचा वृद्धाश्रमातच अत्यंत करुण असा अंत झाला. स्वतःच्या मुलींना डोळे भरून एकदा पाहावं अशी आस उराला बाळगून एका मुंबईच्या एकेकाळच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याने जगाचा निरोप घेतला. दुर्दैवाची गोष्ट माहिती का काय आहे? आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुलींना वेळही नव्हता. सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणारे 34 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या पश्चात 3 मुली आहेत. वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार गेल्या सुमारे 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. याची माहिती वेळोवेळी त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. मात्र कोणतीही मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली नाही. शिवचरण गुप्ता हे पूर्वी कपड्यांचे व्यापारी होते. पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहायला आले होते. काही काळानंतर पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर ते एकटेच वृद्धाश्रमात राहत होते. आजारपणातही त्यांना आपल्या मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र ती इच्छा अपुरीच राहिली आणि मुलींची वाट पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धाश्रम प्रशासनाने मुलींना फोन करून सांगितलं की तुम्ही येत असाल तर आम्ही पार्थिव ठेवून देतो. परंतु तरीही मुलींनी येण्यास स्पष्ट असमर्थता दर्शवली. सर्वात मोठी मुलगी, जी नेपाळमध्ये शिक्षिका आहे, तिने ऑनलाईन 5,100 रुपये पाठवून फोनवर सांगितलं की वडिलांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित करून घ्या आणि त्याच्या अंतिम संस्काराचा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून द्या. वडिलांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू असताना लेकी व्हिडिओ कॉलवर होत्या. त्यावेळी एका मुलीचा आवाज ऐकू आला की अंत्यविधी पूर्ण व्हायला अजून किती वेळ लागणार? आम्हाला जेवायचे, आंघोळीला जायचे, असं एका मुलीने व्हिडिओ कॉलवर म्हटलं. जे आई वडील आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य घालवतात, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी देखील मुलांनी येऊ नये, इतकी आपल्या जन्मदात्यांप्रती मुलं निष्ठुर कशी काय असू शकतात, हेच मला कळत नाहीये. एवढंच नव्हे तर अस्थी गोळा करून ठेवण्यास सांगणाऱ्या मुलींनी नंतर वेळ नसल्याचं सांगून वृद्धाश्रमाच्या संचालकांनाच त्या गंगेत विसर्जित करण्याची विनंती केली. ज्या बापाने मुलींचं भविष्य घडवण्यासाठी आयुष्य वेचलं, त्याच्याच अंत्ययात्रेला मुलींनी थेट व्हिडिओ कॉलवरून पाहिलं. खरं तर ही घटना एका कुटुंबाची शोकांतिका नाहीये, तर आपला आजचा समाज आणि नवीन पिढी कुठल्या दिशेने चालली आहे तेच कळत नाहीये. आणि त्यामुळेच पुढची पिढी काय आपल्याकडनं आदर्श घेईल